आता सध्या धार चालू आहे. कापत नाही समज. त्याच्या जिभेनेच खाचे मारा ना त्याला चिकनला. बघा धार बघा सुरीला. तर सगळेजण तयारीला लागलेत आणि हा माणूस असा बसलाय. जास्त मळला असं जास्त काम केलं. यानेच काम केलंय सगळं. एवढं टी शर्ट मळला कशाने? लादी पुसली असेल. लादी पुसली असेल. भाऊभाई नेहमीप्रमाणे चिकन धुवायला बसत आणि अक्षयबाई नेहमीचे गडी आहेत ते दोन पार्टनर. आणि रेसिपी बनवणारे आहेत आमचे मल्टी म्हणून ठेव. आणि आजचे मेजवानी बनवणार आहेत ते आमचे अमोल पाटील. भाऊभाई तुम्ही काय करताय? साफ करून झालं. आज सगळं पॉलिश करणार आहेत. गर्ल्स अशा आरामात मस्त मेकअप करून येणार आहेत आणि जेवणार आहेत आणि आम्ही टेस्ट सांगणार आहेत कसं बनवलं कोणी. फक्त एन्जॉय आणि ओनली. आणि आम्ही रील्स काढणार आहेत जमलंच तर. पण यांचे थोबाड वाकडे असतात नेहमीप्रमाणे. करूया ना सगळ्याशी पूर्ण. जण चहा प्यायला बसले सगळे नाही. आरती मेंबर चहा नाही पित आणि आरती मेंबर घरी गेले. चालले ना मामाकडे. तिला बोल तू मामाकडे चालले ना. आम्ही पण प्यायला बसले. आम्ही जेवतो. हा चहाने. तुम्ही तर जेवतात बाबा. तुम्ही जेवताच बाबूभाई चहाने. चहा आहे अजून टोपात. तयारी चालू आहे चिकन तंदुरीची. हे बघा काय लसूण मिरची अद्रक हळद जिरा पावडर आहे. मसाला आहे मिरची पावडर धना पावडर. हे जिरा नाही गरम मसाला आहे ना. ब्लॅक पेपर आणि हे काय तंदूरी मसाला. मीठ आणि दही बाकी अजून याच्यात. आणि ते तेल आहे. तेल कुठलं आहे ते? राईचं तेल आहे कढवलेलं. राईचं तेल. इथे शेंगा ठेवलेत आम्ही. नंतर ते उकडायला ठेवू बाहेर. सगळं पहिला रेडी करून घेतोय आणि नंतर सगळं करायला. किचन मध्ये गर्दी बघा. सगळे कामाला लागले. एकत्रच करा. घेतलं लॉलीपॉपचं बघा बॅटर करून ठेवलंय भाईंनी. इथे आहे मटण. ते पण त्याच्यात टाकायचं आहे. लॉलीपॉपच आहे हे याच्यात टाकायचं आहे ते नंतर. आणि बाबूबाईने घेतलं मटण बनवायला. कोण कोण तयार आहे मटण खायला? कोण कोण तयार आहे मटण खायला? ए माणसा अरे असं नाही करत. येडेत का तिथे असेल बघ. गाईज मी योगिता नाईक स्वागत होतं तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज आहे 31. आज 2024ला बाय बाय असेल रात्री 12 नंतर. मस्त सकाळपासून तयारी चालली आहे. आमचा अचानक प्लॅन झाला घरीच करायचा. मी तर यावर्षी नाहीच बोललेलं 31 करायला. कारण चिन्मयाची एक्झाम आहे अवघ्या 2 दिवसावर चालू होणार. त्याला 8 दिवस सुट्टी आणि डायरेक्ट एक्झाम आहे त्याची. म्हणून मी नव्हती एक प्लॅन करणार कुठेच. कारण घरातले पण सगळे फार्म हाऊसला गेलेत ताईचं. त्यामुळे तर त्या चला वहिनीचं एकच दिवस तरी चला. पण मी बरं नको चिन्मयचे परत क्लासचे खाडे होतील. कारण त्याला काश्मीरला गेलेले तेव्हा पण त्याचे खूप खाडे झालेत. म्हणून आता एक्झाम आहे तर नको पुढच्या वर्षी जाऊ. पण आता यावर्षी घरीच करणार. आणि आमचं काल रात्री अचानक ठरलं का घरी करूया मग. आणि मग सकाळपासून सगळेजण आम्ही कामं वाटून घेतली आणि सगळ्यांनी ठरवलं काय काय आणायचं आणि काय काय करायची. तर आम्ही आज सकाळपासूनच सगळेजण लागलो. तर म्हणजे सकाळपासून संध्याकाळपासून बाईंनी सगळेजण आलेले. मी झोपलेली संध्याकाळी आणि सगळ्यांनी टेरेस वगैरे साफ केलं. सगळ्यांनी तयारी केली आणि मग नंतर मी उठून मी त्यांना हेल्प वगैरे केलं. तर आमचं सगळं ऑलमोस्ट झालं आहे जेवण. फक्त रात्री 12 नंतर आम्ही उपवास सोडणार आहोत. आमचं मार्गशीर्ष आहे आणि दुपारी 3 वाजता अमावस्या संपल्या काहीतरी. पण मंगळवार असतो म्हणून आम्ही रात्री 12 नंतर खाणार आहोत. सगळं मॅरिनेशन वगैरे करून ठेवलं. तंदूर आणि लॉलीपॉप फ्राय करायचे आहेत तंदुराने. ते आता रात्री करू आम्ही. 11 वाजता 11:30पर्यंत चालू करू मे बी. आणि मटण शिजायला ठेवलं. शेंगा वगैरे उकडून झाले. तुम्हाला दाखवते मी काय काय केलं. तर काय ना खूप मस्त वाटते. 31 आहेत आणि सगळेजण आहेत. ताईसांना मिस करेन कारण त्यांनी मला खूप आग्रह केला ताईने आणि भाईंनी. पण सॉरी मला नाही जमलं. चिन्मयमुळे मी ॲक्च्युली नाही गेले. दुसरं काहीच नाही. पण नेक्स्ट टाईम नक्की जाईन. आणि आता यावर्षी घरीच सेलिब्रेट करते. सगळे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत. दरवर्षी फार्म हाऊसलाच जातो पण पहिल्यांदा आम्ही घरी 31 साजरी करतो आहे सेलिब्रेट करतो आहे.
तर काय नाही, चला कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. आता शेंगा खायला ना आम्ही अजून खाल्ल्या पण नाही, टरफाला पण उचलून टाकले. बघलं मी आता बसलो वहिनी, हे आता चालू तरी मला कोण बोलता बसलेलं ती पत्रावली कोणाची आहे तिथे? आणि काव्या नेहा मग आपल्याला घ्या, मग याला उठवा. आपल्याला घ्या. कंटेस्टंटनी ते खाल्लं. ये दोन कोणी मी आता आलो सगळे आता मग खाल्लं तरी कोणी? याचे 2 मिनिटं अगोदर आलो मी. मग खाल्ल्या कोणी? येऊ काय 1 2 3 मग ते समज मी नाही खाल्ले. मी जेवढून खाल्लं असेल. आता आता बाई उठा. भाई जाम कन्फ्युज आहेत गेम साठी आहे. ते बोलत मला तुमची चिठ्ठी आली पाहिजे आणि मला यांची चिठ्ठी आली पाहिजे. असं लिहिणार आहे ना तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत. पण आपल्याला सांगायचंच नाहीये कोणाची चिठ्ठी. कोण आहे? कोमलताई. चिठ्ठ्या केल्या 10. हा गेम असा आहे. दाखवा एक चिठ्ठी ओपन कर. धनश्री याची चिठ्ठीला ते चांगले गुण लिहायचं, एक चांगला गुण आणि एक वाईट गुण लिहायचंय, पण ते सिक्रेट असेल. वाईट गुण आहे की बोलत नाही, चांगलं गुण आहे की जागा कमी लागते. काय बोलत? परत बोला. हा परत एकदा बोला. चला ए बाई त्याच्यासमोर काय खोलते? कोणाला समोर नाही. हा बाबा चुकून या तिघांमधनं हे चौघांमधनं चौघांना याचं नाव आलं का संपलं, गेमच खतम. बघतोय हमरे चिट्टी हो. तुम्हाला माझं नाव तर छान चालली माझ्याबद्दल. मला माझंच नाव आलं, मी काय करू? माकड तोंडाली चिठ्ठी आले. 2000 रुपये पाडतो. बघू काय माणूस बघा. गुण लिहायला टाकीवर आला डायरेक्ट. पाणी टाकीवर म्हणजे एवढा काय निबंध लिहायला घेतलाय का काय? हा विकी भाई निबंधच लिहिताय. बाबा बाबा निबंधच लिहायला घेतलाय या माणसाने.
काय चाललंय त्याचे एक्सप्रेशन पण आले पाहिजे. मला एवढा सतवली त्यांनी चालत नाही. प्रकारे सगळ्यांचं लिहून झालेलं आहे. फक्त विकीबाईने एकट्याने निबंध लिहायला घेतलाय. आज मला असं वाटतं का त्यांना माझी चिठ्ठी आली असेल. का पेटताय मागचं पुढचं ती चिठ्ठी रॅप कशी करणार. हा मग करा. त्यांना ना तुमची किंवा माझी चिठ्ठी आली असेल दोघींमध्ये कोमलताईंची किंवा माझी चिठ्ठी असेल म्हणून एवढं मनसोक्त लिहायला घेतलंय त्यांनी. बघू आता चिठ्ठ्या ओपन होतील तेव्हा खरी मजा येणार आहे. इथे असा या कोपऱ्यात आलाय म्हणजे चिठ्ठे आले तरी कोणी घाम फुटेपर्यंत अशी आले तरी कोणी चिठ्ठी तुम्हाला घाम फुटेपर्यंत डेंजर. डायरेक्ट हॉल मध्ये एक माणूस टाकीवर गेले लिहायला म्हणजे दोन माणसं नाव तरी कशी डेंजर आले. बघू चला येणार आहे. मला हसायला पण जाम येते. चला करा पटापट एक्साइटमेंट. काय असेल काय असेल चला. चिठ्ठ्या ओपन होत आहेत आता. तर चांगली सवय वाचतो पहिला. चांगली ठीक आहे. चांगली प्रत्येक कामात हजर असतात. ओके ही चांगली सवय तेवढंच लिहिलंय. आणि वाईट सवय पटकन राग येतो आणि झोप खूप वाईट आहे. साक्षी आहे. चिठ्ठी जाड आहे पण योग्य आहे. हे खरं आहे ना. योग्य आहे. हे खरंच आहे. खरं कारण लिहिलंय ते. चला आता दुसरं नाव का. चांगली सवय नेहमी म्हणजे हेल्प करण्यासाठी सगळ्यांना हेल्प करण्यासाठी पुढे असतो. ठीक आहे. वाईट सवय लग्नानंतर खूप बदललं. बायकोचा बैल झाला आणि ज्याच्या जवळ चिठ्ठी आलेली त्याने काय लिहिलं माहितीये का. मला जाम सतवला. पहिला कसं माहितीये का त्याचं काय म्हणणं माहितीये का. जसं तो दुसऱ्यांना बोलायचं ना पण स्वतः पण तेच करतो. समजलं का. म्हणजे त्याचं म्हणणं दुसऱ्याला आता कोण माहितीये का. विकी पाटील. आता तर तुम्ही हे ओळखूनच दाखवा. चला मैत्रीतल्या म्हणजे ज्याने लिहिले त्याने कसं लिहिले माहितीये का. मैत्रीतल्या जगातला राजा माणूस. मैत्रीसाठी काय पण. ठीक आहे. वाईट सोय काय माहितीये तिकडे द्राक्ष छाप कर्जबाजारी आणि आणखी लिहिलंय त्याच्या बाहेरच्या सवयी आहेत थोड्याफार. ते अचानक काम निघतं. पण एक कोणावर का दत्ता रघुनाथ तेलंगे. हा या माणसाचं तुम्ही ओळखूनच दाखवा. चला ज्याने कोण लिहिले ना त्याने लिहिले तर किती चांगली सवय चांगली लिहिली. तो खूप चांगला आहे. वाईट तो खूप चांगला आहे. चांगला आहे. मयूरबाई लिहिलं असेल. हे नक्की मयूरबाई लिहिलं.
माझं येऊन गेलं. Oh my God. तुम्हाला एवढं कळलं नाही का? माझी चिठ्ठी नाही आली, मला जी चिठ्ठी आली ती होऊन गेली. म्हणजे मी जे त्याच्या ज्या व्यक्तीबरोबर लिहिलेलं ते. माणूस आहे. तुमचं नावच आलेलं चांगली तुम्हाला. सवय आहे का? सवय आहे तो. हसमुख स्वभाव आणि आनंदी राहतात बायको नसल्यावरच. ठीक आहे? वाईट सवय हाय हाय बाबू आहे. ऐकतात लगेच पान उतारा करता साप कान चावते. या बाईला चिठ्ठी आलेली, ही चिठ्ठी या बाईला आलेली. बाबूभाई आहेत, हे बाबूभाई आहेत, हे बाबूभाई आहेत. गुगल मॅप स्टेट पाटील हे बाबूभाई आहेत. खोटं लिहायचंय याच्यावरून तर सगळ्यांना ओळखतील. दुपारी पुण्याला जातात. ती स्वतः मी आहे, ती स्वतः मी आहे. योगिता नाही स्वतःहून दिलेलं वाटतंय. एवढंच कळलं. तुम्हाला चालते चिठ्ठी. हट. माझी चिठ्ठी आलेली एका व्यक्तीची आलेली लिहिलंय. बाबा 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 कमी लिहिल्या बहिणीबद्दल. ठीक आहे. योगिता म्हणे माझ्या आधी का हे लास्ट आहे ना, लास्ट आहे. मी एकटी तीच राहिली का चांगली सवय. ओपन कर, लास्ट राहिली ती. हा कोमल तेलंगे. चांगली सवय मनाच्या चांगल्या आहेत, पण काय एकदा कोणाचा टॉपिक निघाला का मग समोर पुढ्या बोलता गार झालाच पाहिजे. वाईट सवय. आता वाईट सवय डेंजर आहे. दुसऱ्यांचे सजेशन घेतात, चांगल्या सवयी पण वाईट सवय. दुसऱ्यांचे सजेशन घेतात, पण ते कधी ते पूर्ण करणार नाही. ऐकायचं आणि सोडून द्यायचं. म्हणजे ऐकावे जनाचे, करावे मनाचे. ठीक आहे. कोणताही प्लॅन झाला की या बाईचं ऑब्जेक्शन असतो आणि स्वतःला सुट्टी असली की चला फिरायला. कधी कधी असं जोक मारतात तर त्याच्यावर कोणाला हसायला नाही येणार. तसं आहेत राष्ट्रीय भुवन मधल्या. आणि एका जेवायला बसतात का मग भात खाल्ल्याशिवाय त्यांचं पोट. हे विकी भाईनीच लिहिलंय, हे विकी भाईने लिहिलंय, हे विकी भाईने लिहिलंय, संपलं. हे विकी भाई. अरे वा, एक नाही मला सोन्याचे त्याला सोनं आणि चांदीच भेटलंय ना, म्हणून त्याने तसं यमक केलं. आवाज किती घाण दिला मला. एवढं चांगला आवाज येतोय, लांबून पण येतोय. आम्हाला चांगलं वाटतं. बोला लवकर ते रेकॉर्डिंग जास्त होतं. अरे की भाई एक चेंज करा ना. नाही. अरे वहिनी बोला ना. आज आहे 31st. नाव घ्या सगळे झाले गोळा. अक्षयरावांचं नाव ₹1 तोळा. हा 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 हा. अक्षयरावांचं नाव ₹1 हा बरोबर आहे. हाच आवाज करा जरा. मैत्रीची सभा आज भरली मैत्रीची सभा. ओ विकीराव, आता तरी माझ्याकडे बघा. अरे एवढ्याला बघून फसले.
थोडी कडक केली, मला नरम भाकरी आवडत नाही. इथे बसले धनश्री, कोमलताई बसले, इथे बसले नेहा, बसलो येतो मी इथे बसले विकीभाई तू आम्हाला, जा मी पोचतो घरी. आणि इथे हे चिमण्या अजून जागा काव्य आणि दृश्य झोपले आणि इथे आहे मी. सगळ्यांनी प्लेटमध्ये केवढंसं घेतलं, भूकच नाही कोणाला.